मी स्वतः आत्महत्या करून घेईल. मी स्वतः इथं उभी आहे. माझं नाव शैला भीमराव शिरसाट आहे. मी स्वतः आत्महत्या करून घेईल, पण यांना पूर्णपूर पडून जाईल. हे बंद झालं पाहिजे. हे बंद झालं पाहिजे. नेमकं काय बंद झालं पाहिजे तुम्ही बोला ना. नमाज जे आहे ते अनलिगली जे आहे ते बंद. आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा. तुमचं जे आहे जे तुमचं आहे जे तुमचे जिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा, पण अनुकृत जे आहे ते का चालवताय, का करताय? आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का? आम्ही इथं मोठं काहीतरी लावून देऊ, चालेल का? त्यांना चालेल का? हनुमान चालीसा लावू किंवा मदरसेच्या बाजूला कुठं काही असेल आम्ही आरडाओरडा करू, जास्त काही करू शकता का? पोलीस डिपार्टमेंट करू शकता का? हे मॅनेजमेंट काय करायचं? आमच्या लोकांनी काय करायचं हे सांगा. दरवेळेस तेच ऐकायचं. दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का? पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं. माझ्याकडे स्वतः पुरावे निवेदन दिलंय पीआय साहेबांकडे, सुनील पवार साहेब त्यांच्याकडे निवेदन पण दिलंय. त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की अजून जे रेसिडेन्शियल वस्ती तिथली जे आहे वैयक्तिक त्यांनी पण आतापर्यंत पुरावा म्हणजे आम्हाला निवेदन दिलं नाही. निवेदन दिलं गेलंय तर त्यांना पण सांगितलं गेलंय. पण आज ह्यापर्यंत आम्ही सगळे इथं उपस्थित का राहिलोय? कारण इथं जास्त प्रमाणात पब्लिक राहते. त्यांची जी नमाज पठण करते ती ही रेसिडेन्शियल एरियात करते. नमाज पठण करते. नमाज पठण त्यांची नमाज पठण करताय. मस्जिद मध्ये जाऊन करतात ते इथं करताय. हे काय ते सांगतात आमच्याकडे पुरावा आहे का आमची ही मस्जिद आहे. स्वतः बोलले ते इथं बोलून गेला. आज त्यांना 2-3 ताचा वकील आहे. वकील सुद्धा बोलला की आमच्याकडे पुरावा आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही आमच्यावर ते म्हणता. तो वकील स्वतः बोलला मला की तुमच्यावर कारवाई करायला होतो आम्ही आता. म्हणजे यांचं प्रशासन यांच्या ताब्यात आहे का आता? आणि हे रेसिडेन्शियल एरिया इथं घरांच्या किमती कमी होत आहे. आजूबाजूचे लोक त्रस्त झाले. एकदा परत या लोकांची बाईट सगळ्या लोकांची बाईट एकदा घेऊन बघा. तुम्हाला कळत की हे लोक किती त्रस्त आहे. हे जेव्हा रस्त्याने जाता इथून ट्रॅफिक जाम राहते दर शुक्रवारी आणि जोर त्यांचे भोंगेचे आवाज आतून यांचा मोठा आवाज राहतो. भुवननगर येथील शांती चौकात एक मदरसा बऱ्याच दिवसापासून आहे. त्याचं स्वरूप यांनी मोठ्या प्रमाणात थोडं वाढवलं आणि आता जे नमाजला येतात पहिले 5-10 लोक होते, परंतु आता काहीतरी 50-100 इथं लोक यायला लागले. वारंवार गर्दी वाढत चालली. इथं लोकांनी बघितलं. अनेक लोकांनी इथं तक्रारीचे अर्ज सुपूर्द केले होते. आता त्यांच्याशी आम्ही संवाद केला आहे. डीसीपी मॅडम पण इथे 5-10 मिनिटात पोहोचतील. नियमांनी जे काही असेल ते करू. पुढची कारवाई आम्ही इथं आता लोक आंदोलनाला बसले आहेत. इथं मला वाटत नाही लोक इथून लवकर उठतील, कारण की प्रचंड संतापाची ही लाट इथं दिसून येत आहे. तर आता जो निर्णय होईल डीसीपी मॅडम आल्यानंतर काही त्याच्यावर व्यवस्थित कायदेशीररित्या काही बोलताना बघून जे आम्हाला संघटनामार्फत करता येईल की आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आम्हाला हे करून पुढची आम्ही कारवाई 100% करू. हिंदू बांधवांची मागणी काय? हिंदू बांधवांची मागणी आहे की हिंदू आम्हाला नकोच आहे, कारण की आजूबाजूचा परिसर पूर्ण बघितला तर हिंदूवादी आहे. सगळे गोरगरीब लोक राहतात, परंतु ज्या आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीचे आजूबाजूचा सगळ्यांना त्रास चालू आहे. का शुक्रवारी एवढी गर्दी होती रोज अशी, आणि आताही काही लोकांच्या तक्रारी अशा आल्या का बाहेरून काही लोक आले, परंतु सगळं इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक जमलेले आहेत. मुस्लिम डीसीपी मॅडम येत आहेत. ते डीसीपी मॅडम आल्यानंतर कायदेशीरची काही बाब असेल ती आम्ही तपासून घेऊ.